ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम आणि शिवसेनेचं नेतृत्व करणाऱ्या या सन्मानित व्यक्तींचं इथे स्वागत व्हायला हवं। जोरदार टाळ्यांचा आवाज कृपया। ही प्रभू रामचंद्रांची मूर्त आठवण आणि भारतीय जनता पार्टीकडून कुर्ला विधानसभेकडून त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही साहेबांचा इथे सन्मान। अतिशय सुंदर असा पुष्पहार सन्माननीय श्री संजयजी जाधव आणि पूर्ण कुर्ला भारतीय जनता पार्टी यांच्या मंगेशजी कुडाळकर साहेब, परत जाळवणे साहेब आणि संपूर्ण सन्मानित व्यासपीठ सन्मान करतात। माडाचा पुनर्विकास थांबला होता आणि 2015 मध्ये पंतनगर घाटकोपरला दोन्ही योजना म्हणजे शेअरिंग बेसिसवर सुद्धा आणि प्रीमियमवर सुद्धा हे पहिल्या प्रथम जर का पुनर्विकासाची दारं जर पुढे उघडली असतील तर ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि त्यावेळी जो शब्द दिला होता तो खऱ्या अर्थानं देवेंद्रजींनी पूर्ण केला। त्याबद्दल त्यांचं खरोखरच म्हाडा रहिवाशांतर्फे आभार मानतो। आणि साहेब त्याच्यानंतरच या संपूर्ण बिल्डिंग रिडेव्हलपमेंट पुनर्विकासाच्या योजना या इथे गतिमान पद्धतीने सुरू झाल्या। आपल्याच कार्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी प्राधिकरणाची सुद्धा स्थापना केली, म्हाडा प्राधिकरण, आणि त्यामुळे गतीने एक क्रियाशील गतीने एका काम परमिशनचं वगैरे असेल अजून कुठल्या गतीचं असेल ते काम चांगल्या पद्धतीने झालं। त्याचबरोबर माझ्या विभागात साहेब कलेक्टर लँड जिल्हाधिकारी आणि त्याच्यावर शासकीय ज्या आपल्या जमिनीवरील सर्व आपल्या गव्हर्नमेंट संस्था त्यांचा फ्री होल्डचा विषय सातत्याने आपल्याकडेही पाठपुरावा करत होतो। आपण कमी करून दिले त्याबद्दल खरोखरच कलेक्टर लँड मधील सर्वच रहिवाशांतर्फे मी मनापासून आपलं आभार मानतो। म्हाडाचे सुद्धा अनेक विषय होते, मलनिसारण वाहिनीची उन्नतीकरण करणं ते सुद्धा प्रश्न आपले संपूर्ण मार्गी लागलेले आहेत। त्याच पद्धतीने आपल्या विभागातील अधिकाधिक जे विषय आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक कुर्ला सुरक्षित विकसनशील असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने जे काही सर्वांना घेऊन मी आज काम करत आहे हे काम करत असताना निश्चितपणानं मला देवेंद्रजी फडणवीस आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं फार मोठं सहकार्य मला लाभलेलं आहे। काही मागण्या या आवर्जून आपल्या विभागातल्या प्रलंबित आहेत, पण प्रलंबित म्हणण्यापेक्षा त्या आता त्याने ते लष्कर तोयबा जमात उतावाला दिले होते। परंतु मित्रांनो, आज काँग्रेसने या देशाचे काय हाल केले, काँग्रेसने 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत काय त्यांच्या एका नेत्याने उद्गार काढले याची मी पुनरावृत्ती करत नाही। परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की काँग्रेस बरोबर ज्यांचं गठबंधन झालं आहे अशांना बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी काय उत्तर दिलं असतं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अशा या काँग्रेसच्या नेत्याचा कडेलोट केला असता, त्याची जीभ हासडली असती। अरे तू आमच्या शहीदांचा अपमान करतो। 26/11 हा मुंबईवरचा हल्ला नाही तर देशावरती झालेलं युद्ध आहे असं सुप्रीम कोर्टाने देखील मान्य केलेलं आहे। म्हणजे मुंबई ही आज महाराष्ट्रीय मराठी भाषिकांची प्रिय अशी भूमी आहे जी शिवसेनेचे हिंदू हृदय बाळासाहेब कुणाला म्हणाला आहे आणि छोटे ज्याच्या कुणाला म्हणाला आहे तेव्हा त्याने सांगितलं कि बड़े चाचा म्हणजे हाफिज सईद, छोटे चाचा म्हणजे झकीर रहमान लखवी, आणि त्याला तिकडचा लष्कर ऑपरेटिव्ह कळतो कि बड़े चाचा को कुछ नहीं होगा, छोटे चाचा को कुछ नहीं होगी, दोनों की रिहाई हो जाएंगी। म्हणजेच काय की पाकिस्तान सरकारने त्यावेळेला डोम केलं होतं हे लष्कर तोयबाला माहिती होतं, जमात उद्दावाला माहिती होतं। म्हणजे हाफिज सईद आणि झकीर रहमान लखवी याची सुरुवातीची अटक ही फक्त जगाच्या दृष्टीने डोळेफेक होती, हे मूलभूत गोष्ट डेव्हिड हिलिन साक्ष। म्हणून बंधूंनो भगिनींनो, मी या निमित्ताने एवढंच सांगेल की आपल्याला देखील तिथे पथदर्शक नवीन दिवे आमदार साहेब श्री मंगेशजी कुडाळकर साहेब यांच्या माध्यमातून ही नवीन स्ट्रीट लाईट यांचं इथे आयोजित झालेलं आहे आणि उत्तर मध्य मुंबई महायुतीचे आपल्या सगळ्यांचे उमेदवार कमळ ही निशाणी घेऊन ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।
मला अगदी शेवटीपर्यंत आवाज आला पाहिजे, शेवटपासून. भारत माता की जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. कहना चाहेंगे सर? आज की सभा देखिए, जितना पब्लिक आज ऑडियंस यहाँ मौजूद था, ये जाहिर होता है कि लोगों का मोदी सरकार पर आज कितना विश्वास और कितना प्यार है, यही इसका नतीजा है. और इसीलिए फडणवीस साहब ने ये बात वापस दोहराई कि मोदी सरकार को वोट यानी हमको वोट है, और इसलिए मोदी सरकार को वोट देना जरूरी है, क्योंकि हमारा देश एक आर्थिक महासत्ता बनना जा रहा है. मैंने भी आह्वान किया हुआ है और सभी हमारे प्रमुख जो उपस्थिति जिन्होंने लगाई वो हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इन्होंने भी जनता को संबोधित किया हुआ है कि ज्यादा से ज्यादा वोटिंग करके निकम साहब को भारी मतों से खासदार बनाइए और नरेंद्र मोदी जी को पुनः एक बार तीसरी बार पंतप्रधान बनाइए. कुर्ला में आपने काफी विकास वाला काम किया है, क्या इसका लीड निकम जी को मिले? हमारी महायुति है और मैं निकम साहब के साथ में हूँ, और जरूर मेरे साथ में जो हमारे सभी लोग हैं, हमारे सभी नागरिक हैं, क्योंकि अपने कुर्ला जो वासी नागरिक है सुसंस्कृत और सुशिक्षित है, और जरूर उनको मालूम है कि क्या अच्छा क्या है, बुरा क्या है, और इसीलिए मुझे दूसरी बार उन्होंने चुन के दिया था. और अच्छी तरह से उनका भी काम हर एक घर में जाके हमारे सभी कार्यकर्ता भी कर रहे हैं. जिनके प्रश्न भी रहते हैं उनको प्रश्न भी छोड़ने का काम हम शाखा द्वारा करते हैं. इसीलिए लोग हमसे जुड़ते हैं और लोग हम जो कहते हैं जरूर उसी को सपोर्ट करते हैं. सर, कल महायुति की भव्य सभा है दादर शिवाजी पार्क में, क्या कहना चाहेंगे उसको लेकर? कल की जो शिव तीर्थ पे सभा है वो नरेंद्र जी मोदी वहाँ पे आने वाले हैं, और साथ में ही हमारे हिंदुत्ववादी नेता भी सब वहाँ पे शामिल होने वाले हैं. उसमें महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, फडणवीस साहब और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज साहेब ठाकरे, ये भी उनका भी स्पीच हमें शिव तीर्थ में सुनने मिलने वाला. इसलिए एक उत्सुकता हमारे सभी के मन में है. महाराज की जय. हिंदुत्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना.